चला तर मंडळी, पोहे उपीट खाऊन जर कंटाळा आला असेल ना, तर हा झटपट होणारा नाश्ता तुम्ही सुद्धा नक्की बनवा. अगदी कमीत कमी साहित्यात तयार होतो, पचायला अगदी हलका आहे. जास्त मसाल्यांचा सुद्धा इथे आपण वापर करणार नाहीये. डाळ तांदळाचा किंवा बेसन पिठाचा ढोकळा कधी कधी फसतो, त्यापेक्षा हा ढोकळा तुम्ही नक्की करून पहा. 100% नो फेल रेसिपी आहे आणि हा ढोकळा चवीला तर अगदी अप्रतिम लागतो. मऊ लुसलुशीत जाळीदार स्पॉन्जी ढोकळा, त्यासोबतच पाहूया एक मस्त चटणी. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. बाउलमध्ये 1 वाटी बारीक रवा इथे मी घेतलेला आहे. जाड रवा घ्यायचा नाही. त्याच वाटीने इथे मी अर्धी वाटी दही घेतलेला आहे. दही जास्त आंबट घ्यायचं नाही. त्याच वाटीने इथे मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे. व्यवस्थित सगळं एकत्र करून घेऊया. यामध्ये काही गाठी असतील तर त्या मोडून टाकायच्या आहेत. अगदी परफेक्ट मेजरमेंट सांगितलं आहे, त्यामुळे पहिल्याच प्रयत्नात सुद्धा तुमचा अगदी छान मऊ लुसलुशीत ढोकळा तयार होईल. फक्त साहित्य घेताना 1 वाटी सेट करून घ्यायची आणि त्याच वाटीने सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे. मिश्रण थोडंसं घट्ट वाटतं आहे म्हणून थोडंसं 2 ते 3 चमचे पाणी घातलेलं आहे. रव्याच्या क्वालिटीनुसार आणि दही किती पातळ आणि घट्ट आहे त्यानुसार तुम्हाला पाणी लागू शकतं. मिश्रण छान तयार झालं. आता यामध्ये 1 चमचा साखर, 1 चमचा मीठ आणि ढोकळा खाताना घशामध्ये अडकू नये त्यासाठी इथे मी तेल घातलं आहे. 1 पळी तेल पुरेसं आहे. आता हे सर्व एकत्र करून घेऊया. छान असं मिश्रण इथे मी एकत्र करून घेतलं आहे. आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि 20 मिनिट रवा छान मुरून द्यायचा आहे. म्हणजे रवा छान भिजला जाईल आणि छान फुलेल सुद्धा. रवा भिजतोय तोपर्यंत पुढची तयारी करून घेऊया. ज्यामध्ये ढोकळा करायचा आहे त्या प्लेटला तेल लावून घ्यायचं, म्हणजे ढोकळा अजिबात याला चिकटणार नाही. प्लेटला तेल लावून घेतलं आहे. ज्यामध्ये ढोकळा करायचा आहे त्यामध्ये सुद्धा पाणी गरम करायला ठेवलं आहे. रवा आपला इथे छान भिजलेला आहे. आपला ढोकळा मऊ लुसलुशीत जाळीदार होण्यासाठी इथे मी अर्धा चमचा सोडा घातला आहे. सोडा घातल्यानंतर लगेच हे छान एकत्र करून घ्यायचं आहे. पण सोडा घालण्या अगोदर पाणी गरम झालेलं असावं आणि प्लेटला सुद्धा तेल लावलेलं पाहिजे. असं केल्यामुळे आपला ढोकळा मऊ लुसलुशीत जाळीदार होतो. त्यामुळे पाणी गरम झाल्यानंतरच सोडा घालायचा आहे. सोडा घातल्यानंतर लगेच मिश्रण एकत्र करून घेतलं आणि तेल लावलेल्या प्लेटमध्ये घालायचं आहे. प्लेटमध्ये घातल्यानंतर थोडंसं टॅप करून घ्यायचं, त्यामुळे मिश्रण सगळीकडे व्यवस्थित पसरलं जातं. आता याच्यावरती थोडीशी लाल मिरची पावडर भुरभुरायची, म्हणजे ढोकळा दिसायला अगदी छान दिसतो. पाणीसुद्धा आपलं छान उकळलेलं आहे. लगेच ढोकळा वाफायला ठेवायचा आहे. प्लेट यामध्ये ठेवायची आणि झाकण ठेवायचं. मध्यम आचेवर आपल्याला 15 मिनिट हा ढोकळा वाफवून घ्यायचा आहे. मध्ये अजिबात झाकण उघडून पाहायचं नाही. 15 मिनिट झालेली आहे. झाकण उघडून पाहूया. एखादी टूथपिक किंवा सुरी घालून पाहायचं. टूथपिक अगदी क्लीन आहे, म्हणजे ढोकळा छान वाफवलेला आहे. आता याला काढून घेऊया. आता ढोकळा पूर्ण थंड करून घेतलेला आहे. साईडच्या ज्या कडा आहेत त्या मोकळ्या करून घ्यायच्या, त्यामुळे ढोकळा पटकन निघतो. तुम्ही बघू शकता इथे आपला मस्त असा ढोकळा तयार झालेला आहे. खाली अजिबात चिकटलेलं नाही, कारण आपण खाली तेल लावलेलं होतं. आता याला कट करून घेऊ. इथे आपला अगदी मस्त मऊ लुसलुशीत जाळीदार स्पॉन्जी रवा ढोकळा तयार होतो. खाताना अजिबात कळत नाही की रवा आहे. अप्रतिम असा आपला ढोकळा तयार होतो. लक्षात ठेवा, थंड झाल्यानंतरच आपल्याला ढोकळा कट करून घ्यायचा आहे. त्याला मस्त अशी आता खमंग फोडणी देऊया. गरम तेलामध्ये मोहरी, तीळ, आवडीनुसार हिरवी मिरची, कढीपत्ता घातला आहे. मस्त खमंग फोडणी ढोकळ्यावर घालूया. ढोकळा छान दिसावा यासाठी इथे मी गोल रिंगण असं या पद्धतीने करून घेतलं होतं. पण ही फोडणी आपण सगळ्या ढोकळ्याला व्यवस्थित चमच्याने लावून घेऊया. इथे आपला अगदी झटपट कधीच न फसणारा रवा ढोकळा तयार होतो. त्यासाठी तुम्हाला कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही. बऱ्याच वेळा बेसनाचा डाळ तांदळाचा ढोकळा फसतो, पण हा ढोकळा तुमचा कधीच फसणार नाही. या पद्धतीने तुम्ही रवा ढोकळा करून पहा. पहिल्याच प्रयत्नात अगदी परफेक्ट तुमचा रवा ढोकळा तयार होईल. ढोकळ्यासोबत खाण्यासाठी चटपटीत अशी चटणी बनवून घेऊया. त्यासाठी ओलं खोबरं, कोथिंबीर, पुदिना, चवीनुसार मीठ, साखर, दही, गरजेनुसार पाणी घालून मिक्सरमध्ये छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे. या पद्धतीने रवा ढोकळा एकदा नक्की करून पहा आणि कसा झाला हे मला कळवा.